हृदयामध्ये ब्लॉकेजेस म्हणजेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थ साचणं. यासाठी जीवनशैलीमध्ये योग्य बदल करणं खूप गरजेचं आहे. ब्लॉकेजेस एकाच दिवसात तयार होत नाहीत. ते अनेक वर्षाच्या चुकीच्या सवयींमुळे हळूहळू वाढत जातात. हृदयामध्ये ब्लॉकेजेस का तयार होतात? तर पहिलं म्हणजे वाढलेलं कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, तंबाखू, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि जास्त ताणतणाव. त्याचप्रमाणे जास्त साखर, तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात. ब्लॉकेजेस टाळण्यासाठी काय करावं? तर दररोज चाला. रोज किमान 30 ते 45 मिनिटे वेगाने चाला. आठवड्यातून किमान 5 दिवस तरी व्यायाम करा. चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात. दुसरं म्हणजे कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवा. जसं की ओट्स, जवस, अक्रोड, बदाम यांचा आहारामध्ये समावेश करा. त्याचप्रमाणे कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचाही आहारामध्ये समावेश करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, पॅकेज्ड स्नॅक्स यांचा मात्र आहारामध्ये अजिबात समावेश न करता यांना शक्यतो टाळा. जास्त तूप, लोणी, वनस्पती तूप हेही जास्त खाऊ नका. रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवा. मिठाचं प्रमाण कमी करा. लोणची, पापड, चिप्स कमी खा. BP नियमित तपासा. उच्च BPमुळे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंती खराब होतात आणि ब्लॉकेजेस तयार होतात. सिगारेट, गुटखा, तंबाखू रक्तवाहिन्या आकुंचन करतात आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटीने वाढतो. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. पोटावरची चरबी कमी करा. जास्त वजनामुळे BP, मधुमेह वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवा. रक्तातील साखर जास्त झाली तर रक्तवाहिन्यांना इजा होते. म्हणून गोड पदार्थ कमी खा. नियमित चाला. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या. धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे बंद करा. हे कोलेस्ट्रॉल वाढवतात. पुरेशी झोप घ्या. रोज 7 ते 8 तासाची झोप आवश्यक आहे. कमी झोपीमुळे BP, साखर आणि ताण वाढतो. ताणतणाव कमी करा. ध्यान, प्राणायाम, योग करा. आवडत्या छंदासाठी नक्कीच वेळ द्या. सतत चिंता करणं टाळा. हृदयासाठी फायदेशीर असणारे पदार्थ यांचा नक्कीच आहारामध्ये समावेश करा. जसं की लसूण, कांदा, टोमॅटो, डाळिंब यांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. त्याचप्रमाणे आवळा, जवस, बदाम, अक्रोड, हिरव्या पालेभाज्या, संत्री, मोसंबी हे पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी खूप मदत करतात. तेव्हा नक्कीच यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. त्याचप्रमाणे नियमित तपासण्या करा. वयाच्या 40 नंतर कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, रक्तातील साखर, ECG, गरज असेल तर इकोही तुम्ही करू शकता. पण आपल्या शरीराची वर्षातून एकदा तपासणी करणं खूप गरजेचं आहे. नियमित तपासणीमुळे समस्या लवकर समजू शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हृदय जर निरोगी असेल तर आपल्याला ही लक्षणे दिसतात. जसं की चालताना दम लागत नाही, छातीत दुखत नाही, BP नियंत्रणामध्ये असतो, कोलेस्ट्रॉल योग्य पातळीत असतं, झोप चांगली लागते, ऊर्जा असल्यासारखं आपल्याला आपल्या शरीरामध्ये जाणवतं. लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे हृदयातील ब्लॉकेजेस टाळण्यासाठी कोणताही एक चमत्कारी उपाय नाही. रोज व्यायाम, संतुलित आहार, BP, साखर, कोलेस्ट्रॉल आणि तंबाखूमुक्त जीवन हे प्रभावी संरक्षण आहे. या जर सवयी सातत्यानं पाळल्या आणि वाईट सवयी जर सोडल्या आणि चांगल्या सवयी लावल्या तर नक्कीच ब्लॉकेजेस तयार होत नाहीत आणि तुम्ही नक्कीच निरोगीही राहू शकता. यासाठी चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे.